नमस्कार. मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना आता दूर जायचं आहे. आपण शहापूर, मुरबाड, भिवंडी या ठिकाणावरून या स्पर्धेसाठी सकाळपासून दिवसभर या ठिकाणी उपस्थित आहात. मला असं ऐकायला मिळालं की सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचं पण मी मनापासून या ठिकाणी जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो की आपण आपल्या मुलांच्या कौतुक सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आणि आपण मला वाटतं मागच्या महिनाभरापासून एका चित्रपटाची चर्चा ऐकतोय. तुम्ही गाणं ऐकलं असेल. काय गाणं आहे तुम्ही ऐकले का रे? शाळा मराठी माझी. कुणी कुणी ऐकले तर आत्महत्या करावं. एवढेच मुलांनी ऐकले का? ठीक आहे. बऱ्याच म्हणजे जवळपास 80% इथं उपस्थित असलेल्या लोकांनी ऐकले. तर हा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आज सकाळी येत असताना माझ्यासोबत काल एक दुबईवरून आलेले ग्रस्त होते आणि ते मला फिनलंडमध्ये असलेल्या शिक्षण पद्धतीबद्दल सांगत होते की आता फिनलंडमध्ये तिथले शाळा व्यवस्थापन मुलांना सांगते की चिखलामध्ये जावा, गुरांच्या गोठ्यामध्ये जावा, बकऱ्यांच्या सोबत जावा. आणि मग तो गृहस्थ म्हणाला, हे तर आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या 60 वर्षापासून 70 वर्षापासून हेच सुरू आहे. तर सांगण्याचा उद्देश असा की जिल्हा परिषदेची शाळा, या शाळेचं नाव पूर्वी मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा जीवन शिक्षण विद्या मंदिर असं होतं. तर ते काय होतं, तर याच्या पाठीमागे अर्थ हाच आहे की जीवनाला सामोरे जाणारे विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा. त्याच्यामुळे त्यांना काही पर्सेंटेज कमी पडले असतील, टक्केवारीमध्ये कदाचित मागे पुढे झाला असेल, पण हे विद्यार्थी जीवनाच्या शाळेमध्ये कधीही अपयशी होत नाही. आणि यांना घडवणारे तुम्ही सगळे शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ज्यांनी ही स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अतिशय उत्तमरित्या आयोजन आणि यशस्वी केले ते माझे सहकारी आशिष जुल्लाराव, आमचे पीएमचे अधीक्षक संभाजी पवार साहेब, कल्याण तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी मोडगिरे मॅडम, तिथे विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक बंधू भगिनी, माझे सहकारी भरतजी विखंडे, राजेंद्र सूर्यवंशी, सर्व शिक्षक पदाधिकारी, केंद्र प्रमुख आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी तयार केलं ते सगळे मार्गदर्शक शिक्षक बंधू आणि भगिनी. मित्रांनो, इथे आता निकाल जाहीर होईल, कोणाला नंबर मिळेल, काहींना नंबर कदाचित मिळणार नाही. ही गोष्ट काही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही. पण तुम्ही ग्रामीण भागातून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. इथे आपल्या या स्टेजवर तुम्ही तुमची कला सादर केली आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेतला. याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्यावरून आपण अभिनंदन केलं. शेवटी स्पर्धा ही काही महत्वाची आयुष्यामध्ये नसते, तर तुम्ही त्या एखाद्या प्रकारामध्ये, एखाद्या कलेमध्ये सहभागी होणे, त्याच्यात गायनाचा, नृत्याचा, वादनाचा आनंद घेणं हा याच्या पाठीमागचा महत्वाचा विषय आहे. तर त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांना जीवनामध्ये प्रसंग, अडचणी, समस्या यांना तोंड देण्यासाठी तयार करणार आहोत, ना की स्पर्धेसाठी. आपली प्रत्येकाची स्पर्धा ही स्वतःबरोबर आहे. आपली स्पर्धा कधी दुसऱ्याबरोबर नाही. असे जे लोक समजून घेतात ते जीवनामध्ये कधी अपयशी होत नाही. तर त्याच्यामुळे माझं तुम्हाला या निमित्ताने हेच आव्हान असेल की आपली स्पर्धा या पुढच्या काळामध्ये आपल्या स्वतःशी असेल. काल आपण ज्या ठिकाणी होतो त्यापासून उद्या आपण परवा 2 पाऊल पुढे जाणार आहोत का, हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. आणि अशा या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हे मिळत असतात. आपल्या आयुष्यामध्ये जसा अभ्यास महत्त्वाचा आहे तितकंच संगीताला महत्त्व आहे, तितकंच गायनाला महत्त्व आहे, तितकंच खेळाला
तर त्याच्यामुळे आपण या कलांना सुद्धा आपल्या स्तरावर तयार केलं पाहिजे. माझ्या शिक्षक बांधवांचं अभिनंदन याच्यासाठी आहे की तुम्ही या विद्यार्थ्यांना गायनासाठी तयार केले. आपले काही विद्यार्थी या ठिकाणी वादन करत होते. एक मुलगा मी मगाशी बघितलं ढोलकी वाजवत होता, तर तो कदाचित पुढे जाऊन चांगला ढोलकीपटू सुद्धा तयार होईल. आपण पाहिलं असेल की आपल्या शेजारच्या पालघर जिल्ह्यातले तारपा वादक, काय नाव आहे त्यांचं माहिती आहे का तुम्हाला? पद्मश्री पुरस्कार मिळालेले कोण सांगेल मला? हा, शिक्षकांपैकी कोणी सांगितलं तरी पण चालेल. हा सांगा. हा, तर भिकल्या जिंदा यांना तारपा वादनासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. दुसरे आपल्याकडचे लोककलाकार रघुवीर खेडकर यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर कलेमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे करिअर करता येतं, याचं एक चांगलं उदाहरण या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आता आपला आधीचा वेळ घेणार नाही. ज्यांना या स्पर्धांमध्ये नंबर मिळालेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी तुम्ही एका टाळ्या वाजवा जोरदार. ज्यांना नंबर मिळाला नसेल त्यांच्यासाठी डबल टाळ्या आपण वाजवूया. नंबर हा काही फार महत्वाची गोष्ट नाही. तर तुम्ही सगळेजण शहापूरवरून, कोरबाडवरून, भिवंडीवरून, ग्रामीण भागातून, खेड्यातून, आपल्या पाड्यावरून यासाठी अनेक दिवस तयारी केलेली आहे. ड्रेपरी तयार केलेली आहे. आपल्या पालकांचं याच्यामध्ये वेळ घेतलेला आहे. शिक्षकांनी पण आपल्याला याच्यामध्ये तयार केलेला आहे. तर या सगळ्या कष्टांसाठी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि या ठिकाणी आपल्याला आज सुसज्ज हॉल, उत्तम अशी व्यवस्था लोढा वर्ल्ड स्कूल आणि आमचे मित्र प्रकाशजी मोरे यांनी उपलब्ध करून दिली. त्यांचं पण जिल्हा परिषदेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. या स्पर्धेचं परीक्षण आपल्याला ज्या परीक्षकांनी केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला आता ट्रॉफी मिळतील, बक्षीस मिळेल, प्रशस्ती पत्र मिळेल. या सगळ्यांसाठी आपल्याला आपल्या पाठीशी असणारे आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय रणजितजी यादव सर, आपले शिक्षण विभागाचे सर्व गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांनी आपल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये, केंद्रावरच्या स्पर्धांमध्ये मेजर घेतलेले आहे. त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेला आहात, वेगवेगळ्या वाहनातून आलेला असाल, बसमधून आलेला असाल किंवा व्हॅनमधून आलेला असाल किंवा आपल्या शिक्षकांच्या गाडीतून आलेला असाल, तर आपण सगळे जसं सुरक्षितपणे इथे आलेलो आहोत तसेच सुरक्षितपणे आपल्या घरापर्यंत आपण पोहोचावं. आपल्या पालकांना आपण या स्पर्धेच्या बद्दल आपला अभिप्राय सांगावा